हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उर्फ गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं बेसिक पाहणार आहोत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जो आपला 12th मध्ये आहे सिलेबस आहे त्याचं पूर्ण टोटल बेसिक पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जे 11th वाला बेसिक होतं ते पाहून घेतलं, पण या व्हिडिओमध्ये आपण 12th वाला बेसिक म्हणजे 12th मध्ये जेवढेही कन्सेप्ट आहेत ते सगळेचे सगळे कन्सेप्ट आजच्या या लेक्चरमध्ये पाहून घेऊ. जमलं तर काही शॉर्टकट पाहू किंवा शॉर्टकटचे आपण जबरदस्त पूर्णचं पूर्ण लेक्चरच घेऊ. चला ठीक आहे. चलो, वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे की बुवा यश मिळवायचे असेल तर अपयशाला घाबरू नका, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. बरोबर. यश मिळवायचं असेल तर अपयशाला घाबरू नका, कारण की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे आपले प्रयत्न चालू ठेवा. यश नक्की कधी ना कधी भेटीनच, टेन्शन घेऊ नका. चलो चला पुढे काय म्हणते, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची मेन कन्सेप्ट वरती आलो. आता सगळ्यात पहिले जर पाहिलं तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशनलेच म्हणतो आपण जॉईंट इक्वेशन. आता कंबाईन इक्वेशन आणि जॉईंट इक्वेशन म्हणजे काय? सपोज आपण काय म्हटलं की बुवा थांबा एक मिनिट, हे काय झालं? ओके चलो राईट, थांबा पेन घेऊ द्या एक वेळेस. ओके हा दिसत नाही, हा दिसते. ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जमलं. चला आपण काय म्हणतो, समजा आता एखादी एक लाईन आहे, अशी एक लाईन आहे, अशी एक लाईन आहे. हे पेअर ऑफ लाईन आहेत. आता दोन पेअर ऑफ लाईन्स आहेत आपल्याकडे. आता या पेअर ऑफ लाईन्सचं काहीतरी इक्वेशन असेल, या लाईनचं काहीतरी इक्वेशन असेल. याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. इफ द लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन, इफ द लाईन विल बी नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. ह्या गोष्टी आहेत, मी सांगतो समोर, टेन्शन नका घेऊ. सपोज या लाईनचं एखादं इक्वेशन आहे, जसं की आपण घेऊ यू, या लाईनचं इक्वेशन आहे, घेऊ आपण व्ही. आता या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर त्याला म्हणतो आपण कंबाईन इक्वेशन, त्यालाच म्हणतो आपण जॉईंट इक्वेशन. बस आटोपलं. म्हणजे काय तर यू इंटू व्ही इज इक्वल टू काय येते तर 0. या दोघांचं काय तर हे झालं जॉईंट इक्वेशन. काय म्हणते, द इक्वेशन यू इंटू व्ही इज इक्वल टू 0. काय म्हणते, द इक्वेशन यू इंटू व्ही इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट द जॉईंट इक्वेशन और कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स यू इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0. त्यानंतर म्हणते द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे काय तर बुवा आपल्याकडे कार्टेशियन सिस्टीम आहे. आता याच्यामधून काय तर थांबा, हे पहा, आपल्याकडे समजा आपण घेतलं की बुवा हे कार्टेशियन सिस्टम आहे. एखादी लाईन चालली ओरिजिन मधून, आपली ही गेली नाही. थांबा 2 मिनिटं. पहा, जमलं, लागला निशाणा. पहा, एक लाईन गेली आपली ओरिजिन मधून, दुसरी लाईन चालली एखादी ओरिजिन मधून. आता कन्सिडर करा हे ओरिजिन मधून चालली. आता दोन लाईन जर ओरिजिन मधून जात असतील तर त्या लाईनचं इक्वेशन असते ax प्लस by इज इक्वल टू 0. काय असते? ax प्लस by इज इक्वल टू 0. इफ द लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन देन द इक्वेशन ऑफ द लाईन इज ax प्लस by इज इक्वल टू 0. देन त्याचं कंबाईन इक्वेशन काय असते तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2. आता होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 काय आहे ते आपण पाहू. पहा, द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2. चलो आगे देखेंगे. आगे काय म्हणते की बुवा आता पहा, द होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय काय असते तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ इन सेकंड डिग्री असते ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर पहा, हे तेच दिलं. द होमोजिनियस इक्वेशन ऑफ द सेकंड डिग्री अँड एक्स अँड वाय इज ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन थ्रू द पासिंग थ्रू द ओरिजिन इफ याची कंडिशन आहे h स्क्वेअर मायनस ab विल बी ग्रेटर दॅन 0. हे सगळ्याच्या सगळ्या कंडिशन या गोष्टी लक्षात ठेवा लागतात. त्यानंतर काय म्हणते, इफ द लाईन विल बी नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. समजा आपण एक कार्टेशियन सिस्टम घेतली, एखादी लाईन अशी चालली, एखादी लाईन अशी चालली. आता या दोन लाईन आपण घेतल्या, पण या दोन्ही लाईन ओरिजिन मधून चालल्या नाहीयेत. तर तेव्हा काय असते, जर लाईन ओरिजिन मधून जात असेल तर तेव्हा इक्वेशन असते ax प्लस by इज इक्वल टू 0 अँड लाईन विल बी नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन देन द इक्वेशन ऑफ द लाईन विल बी ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये कॉन्स्टंट असते. याच्यामध्ये काय राहणार पहा, याचा समजा आपण u घेतला, याचा v घेतला, याचं बी जॉईंट इक्वेशन घेता येते, पण याच्यामध्ये इक्वेशन असते पहा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि दोन जर लाईनी असतील तर a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 अँड a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं, कंबाईन इक्वेशन घेतलं, u इंटू व्ही मल्टिप्लिकेशन आपण जर या दोघांचं घेतलं तर काय येते, एक मिनिट काय,
ओके, तर काय ते इक्वेशन येते आपल्याकडे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आता हे सांगायचं काम नसलं पाहिजे, कारण की तुमचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन झालेलं आहे. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 विचारलं तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. अँड आणखीन जर विचारलं की बुवा सेकंड डिग्री इक्वेशन इन x अँड y जर विचारलं तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. तर हे झालं तुमचं की बुवा जॉईंट इक्वेशन ऑफ द एनी टू लाईन्स विल बी नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन, आणि यालाच म्हणतो आपण जनरल इक्वेशन इन सेकंड डिग्री. पहा दिसलं का इथं, जनरल इक्वेशन इन सेकंड डिग्री एक्स अँड वाय आपण याला असं म्हणतो. नेक्स्ट काय म्हणते आपल्याकडे, इफ द टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 और जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन 2, म्हणजे काय तर लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन और नॉट पासेस थ्रू द ओरिजिन, देन वी हॅव 3 कंडिशन्स. 3 कंडिशन्स आहेत, त्याच्या बरोबर आपण लाईन्स कशा आहेत ते आपण आयडेंटिफाईड करू शकतो, लाईन्स कशा आहेत ते आपण सांगू शकतो. तर 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय म्हणते की बुवा पहा हे दोन्ही इक्वेशन आहेत, होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 अँड जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, म्हणजे लाईन्स विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन और लाईन विल बी नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. दोन्ही कंडिशन मध्ये काय म्हणते, तर पहिली कंडिशन आहे आपल्याकडे लाईन्स कशा आहेत तर रिअल अँड डिस्टिंक्ट आहेत. त्याच्यासाठी कंडिशन आहे की बुवा h स्क्वेअर मायनस ab विल बी ग्रेटर दॅन 0. h स्क्वेअर मायनस ab विल बी ग्रेटर दॅन 0. म्हणजे काय की बुवा समजा हे आपली कार्टेशियन सिस्टीम एखादी रिअल अँड डिस्टिंक्टचा शब्द काय तर वेगळा, या डिस्टिंक्टचा अर्थ होते आपला वेगळा, म्हणजे एक लाईन अशी चालली भाऊ एक लाईन अशी चालली, हे रिअल आहे आणि डिस्टिंक्ट म्हणजे वेगळ्या. तर त्याच्यासाठी कंडिशन आहे आपल्याकडे h स्क्वेअर मायनस ab. 2 नंबरचे काय म्हणते, रिअल अँड कोइन्साइड. रिअल अँड कोइन्साइड साठी आपल्याकडे कंडिशन आहे h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0. कोइन्साइड म्हणजे एकामेकावरती लाय करणे. पहा समजा एखादी लाईन हे आहे आणि याच लाईन वरती एक पॅरलल लाईन आहे, पहा याच्यावरतीच एक पॅरलल लाईन आहे अशी समजा, म्हणजे कोइन्साइड ते एकामेकावरती आहे. पहा हे माझे 2 हात आहेत ना, या हाताच्या मागे हा हात दिसून नाही राहिला, थांबा पेन खिशात ठेवतो. पहा आता हा हात दिसून राहिला, हा तुम्हाला हा एक समोरचा हात दिसून राहिला, पण मागचा दिसते काय, दिसून नाही राहिला, कारण की काय तर याच्या मागा हा दुसरा आहे. विशेष डोक्यात चालला का याच्या मागे हा दुसरा पण आहे ते जर समजा असं पाहिलं तुम्ही तर पहा पॅरलल दिसतात ते, पण असं पाहिलं की दिसत नाहीत. मग हेच याची कंडिशन आहे कशाची, तर कोइन्साइडची कंडिशन आहे. इमॅजिनरी नॉट रिअल, त्याच्यासाठी काय असते तर h स्क्वेअर मायनस ab विल बी लेस दॅन 0. ह्या 3 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवाच लागतात, मी रिपीट करत नाही. पुढे काय म्हणते की बुवा द स्लोप्स m1 and m2 of the two lines represented by the x square plus 2hxy plus by square equal to 0 given by the auxiliary equation खूप कामाचं आहे. ऑक्झिलरी इक्वेशन लक्षात ठेवायचं. काय म्हणते ऑक्झिलरी इक्वेशन, bm स्क्वेअर प्लस 2m plus a is equal to 0. ऑक्झिलरी इक्वेशन bm स्क्वेअर प्लस 2hm plus a is equal to 0. त्यानंतर काय म्हणते, इफ सम ऑफ द स्लोप अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप, जर समजा 2 स्लोपचं मल्टिप्लिकेशन असेल किंवा 2 स्लोपचं ऍडिशन असेल तर काय म्हणते, सम ऑफ स्लोप असते -2h अपॉन b. सम ऑफ स्लोप म्हणजे हा पहिला स्लोप आहे, समजा आपल्याकडे एक स्लोप आहे m1 एक स्लोप आहे m2, या दोघांचे ऍडिशन घेतले, m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन m1 मल्टिप्लाइड बाय m2 इज इक्वल टू काय असते, a बाय b. काय असते तर a बाय b. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. द सम ऑफ स्लोप विल बी -2h अपॉन b अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप विल बी a अपॉन b. त्यानंतर काय म्हणते की बुवा हे तर समोर पाहायचं, टेन्शन घेऊ नका, डिफरन्स ऑफ द हे. त्यानंतर काय म्हणते की बुवा जनरल इक्वेशन ऑफ डिग्री 2, दॅट इज जनरल इक्वेशन डिग्री 2 इन एक्स अँड वाय, तर त्याच्यामध्ये आपण डिटर्मिनंट कसा काढू शकतो, डिटर्मिनंट सोबत आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायला लागतात. तर डिटर्मिनंट कसा काढू शकतो, सगळ्यात पहिले पहा आपल्याकडे जनरल इक्वेशन इन सेकंड डिग्री आहे. जनरल इक्वेशन इन सेकंड डिग्री काय तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आता डिटर्मिनंट कसा काढसान पहा. आता याच्यामध्ये कुठल्या टर्म आहेत तर a आहे आपल्याकडे, 2h आहे आपल्याकडे, h आहे, b आहे, g आहे, f आहे आणि c आहे. ह्या गोष्टी आपल्याला पकडाव्या लागतात. मग डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं. ओके, डिटर्मिनंट आपण लिहिला. आता हा लय मोठा डिटर्मिनंट झाला, थोडासा लहान करतो याला. पहा याला वरतून कट केलं जरासा, अरे खालून कट केलं, जमलं. चला मग काय तर इथं घ्यायचा a, इथं घ्यायचा b, इथं घ्यायचा c, तिरपे घेतले आपण abc. पहा डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर हे तर आपण कम्पेअर करायचं, पहिले इक्वेशन सोबत आपल्याला कम्पेअर करायला लागेल, त्याच्यामधून a ची व्हॅल्यू काढायला लागेल, b ची व्हॅल्यू काढायला लागेल, h ची व्हॅल्यू काढायला लागेल, g ची व्हॅल्यू काढायला लागेल, f ची व्हॅल्यू काढायला लागतील. या सगळ्या व्हॅल्यू काढायला लागतील आधी. नंतर मग डिटर्मिनंट कसा काढायचा मी सांगतो. पहा सगळ्यात पहिले आपण तिरपे abc लिहून घेतले, टेन्शनचं काम नाही. या तिरप्याच एलिमेंटले काय म्हणतो आपण तर डायगोनल एलिमेंट आहे ना. मॅट्रिसेस मध्ये नंदू सरने एकदम बिलकुल जबरदस्त शिकवलाय. जर येत नसेल तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहून घ्या.
मग आपण तिरपे तिरपे काय लिहिले तर डायगोनल एलिमेंट लिहिले ABC. मग आता जर मी इथं H लिहिला तर याच्या समोर काय लिहिसन H पहा, हे एका लाईन मध्ये आले, H लिहिला H घेतला. इथं जर G घेतला तर पहा याची इथं काय घेसन G, म्हणजे हे डायगोनल मध्ये G घेतले. त्यानंतर काय राहिला आपल्याकडे F, तर इथं F निपटलं. पाठ करायचं काम नाही हो, लक्षात बी ठेवायचं काम नाही, एकदम सोपी आहे. पहा काय करसा, सरळ सरळ डिटर्मिनंट घ्यायचा, हा A, हा B, हा C, त्यानंतर इथं H तर इथं H, इथं G तर इथं G, आणि इथं F तर इथं पण F. पहा हे एकामेकाला इंटरसेक्ट करतात ना, टेन्शन घ्यायचं काम नाही. असा काढू शकतो आपण काय तर डिटर्मिनंट. डिटर्मिनंट नंतर एक फॉर्म्युला असते. आता या फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आहे हा कसा लक्षात ठेवायचा तर एकदम सोपी आहे. तुमच्याकडे दिसते की बा ABC प्लस 2 FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CS स्क्वेअर. तर याच्यात करायचं पहा ABC, पहा हा ABC जसाचा तसा मायनस नाही प्लस 2FGH. आता पहा ABC सिक्वेन्स नाही, FGH सिक्वेन्स नाही, FGH च्या समोर फक्त 2 लावला. त्यानंतर या दोघांमध्ये ऍडिशन पहा, हा A आणि F ची जोडी, थांबा एक मिनिट, काय पहा हा A आणि F ची जोडी, आणि याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन काय घेसान AF स्क्वेअर, हा A जसा तसा इथं F स्क्वेअर. त्यानंतर B आणि G ची जोडी, इथं माझा सबस्ट्रॅक्शन, इथं घेसान BG स्क्वेअर. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन C आणि H ची जोडी, इथं घेसान CH स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा आपण फॉर्म्युला असा लक्षात ठेवू शकतो. एकदम सोपी आहे. डबल सांगतो पहा काय झालं, काही जादू नाही झाली. पहा ABC प्लस 2FGH हे तर भाऊ लक्षातच ठेवायचं. नंतर सबस्ट्रॅक्शन A आणि F ची जोडी, म्हणजे A जसा तसा F स्क्वेअर. त्यानंतर B आणि G ची जोडी, पहा B जसा तसा G चा स्क्वेअर. त्यानंतर C आणि H ची जोडी, पहा C जसाचा तसा H चा स्क्वेअर. आणि सगळ्याच्या मदत काय तर सबस्ट्रॅक्शन. ह्या गोष्टी तुम्हाला अशाच लक्षात ठेवा लागतात. तर त्यानंतर पुढे काय म्हणते की बा द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसे काढायचे. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे असतील तर तुमच्याकडे हे दोन फॉर्म्युले आहेत, हा झाला X आणि हा झाला Y. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये खालची जी गोष्ट आहे की बा H स्क्वेअर मायनस AB, H स्क्वेअर मायनस AB दोघांमध्ये कॉमन आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. इथं आहे BG मायनस HF, इथं आहे AF मायनस GH. आता हे लक्षात ठेवता येते की बा कसं करायचं. पहा इथं काय आपल्याकडे सरळ सरळ BG मायनस HF, पहा इथं काय तर BG मायनस HF, BG मायनस HF हे दोघं जण, BG मायनस HF, BG मधून HF मायनस केला आपण खाली H स्क्वेअर मायनस AB जसाचा तसा. त्यानंतर AF मायनस GH, पहा AF मायनस GH, AF पहा AF मायनस GH, पहा AF मायनस GH असं लक्षात ठेवू शकता सरळ सरळ. याच्यामधून काय काढतो, विथ द हेल्प ऑफ दोस फॉर्म्युला वी कॅन बी कॅल्क्युलेट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन. हे सगळ्याचे सगळे जेवढेही घेतलं आपण हे खूप कामाचं आहे. सगळंच सगळं रटेल पाहिजे, सगळंच सगळं माहीतच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपण. हे एकदम कमी आहे, याच्यानंतर गोष्टी वाढणार आहेत बरं. जसे जसे आपण क्वेश्चन घेऊ तसे तसे कॉन्सेप्ट वाढतील म्हणून सांगून राहिलो. आता इम्पॉर्टंट गोष्ट, सबका बाप सबका बाहुबली सबका दोस्त काय तर ॲक्यूट अँगल. सबका दोस्त म्हणजे काय तर ॲक्यूट अँगल खूप कामाचं आहे. ॲक्यूट अँगलचे मल्टिपल क्वेश्चन्स आहेत आणि भरपूर वेळेत हे क्वेश्चन स्ट्राईक होतात, भरपूर वेळेस हे क्वेश्चन येतात. तर ॲक्यूट अँगलचे क्वेश्चन्स काय आहेत म्हणते की बुवा द ॲक्यूट अँगल थिटा बिटवीन द लाईन्स. आता लाईन्स कोणत्या तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 और जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आता हो तर ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला आहे की बुवा टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ H स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B. तर हा फॉर्म्युला भाऊ हा तर बिलकुल आपण सांगायचं जर काम असेल हा फॉर्म्युला की येत नाही सर तर बिलकुल मग काही कामाची गोष्ट नाही. तर टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ H स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B जसाचा तसा. आणि ह्या कंडिशन्स आहेत की बघा काय ते लाईन्स, इफ द लाईन्स विल बी परपेंडिक्युलर देन आपल्याकडे कंडिशन असते A प्लस B विल इक्वल टू 0 इफ द लाईन्स कोइन्साइड, म्हणजे काय तर पॅरलल असतील तर कंडिशन आहे आपल्याकडे H स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू 0. तर एवढं होतं तुमचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं सगळ्या गोष्टी. तर याच्यामध्ये आता राहिले आपले शॉर्टकट्स. तर शॉर्टकट्स मला तरी वाटते की आपण एकदम स्पेशल लेक्चरमध्ये घेऊ. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक वेळेस रिवाइज करून देतो की आपण घेतलं काय काय. तर आपण सिंपल गोष्टी घेतल्या. सगळ्यात पहिले तर काय तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये काय तर कंबाईन इक्वेशन सांगतो. कंबाईन इक्वेशन म्हणजे काय, दोन सेपरेट लाईनचे इक्वेशन असतील, त्या दोन लाईनच्या इक्वेशनचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर त्याला म्हणतो आपण कंबाईन इक्वेशन, त्यालाच म्हणतो आपण जॉईंट इक्वेशन. आता कंबाईन इक्वेशन आणि जॉईंट इक्वेशनच्या भरोश्यावर दोन वेगळे इक्वेशन बनतात. जसं की इफ द लाईन्स विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन, जर लाईन ओरिजिन मधून जात असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन घेतलं, त्या लाईन्सच्या इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला काय भेटते, जनरल होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 भेटते. होमोजिनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 काय असते तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by
ax square plus 2hxy plus by square equal to 0. आणि इफ द लाईन्स विल बी नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन्स, त्या दोन लाईनचं इक्वेशन घेतलं आणि त्याचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं, त्यांचं जर कंबाईन इक्वेशन घेतलं, त्यांचं जर जॉईंट इक्वेशन घेतलं, तर आपल्याकडे इक्वेशन भेटते जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. ते असते ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. हे आपण पाहिलं. त्यानंतर आणखीन काय पाहिलं आपण पाहिलं ठीक आहे, हे तर सध्या झालं आपलं. त्यानंतर पाहिला की बुवा दोन लाईन असतील, समजा दोन लाईनचं इक्वेशन असेल, कंबाईन इक्वेशन असेल, ते जनरल सेकंड डिग्री इक्वेशन असो की होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असो, कोणतंही असो, त्याच्यामध्ये 3 कंडिशन्स येतात. जर लाईन्स रिअल्स आहेत, सगळ्यात पहिले तर लाईन्स कशा आहेत, रिअल अँड कोइन्साइड. कोइन्साइड म्हणजे काय, तर सॉरी डिस्टिंक्ट आहेत म्हणजे वेगळ्या आहेत, तर त्याच्यामध्ये कंडिशन असते h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन 0. कोइन्साइड असतील तर h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0, आणि नॉट रिअल इमॅजिनरी असतील तर h स्क्वेअर मायनस ab विल बी लेस दॅन 0. हे एक कंडिशन होती. त्यानंतर आपण ऑक्झिलरी इक्वेशन पाहिलं. ऑक्झिलरी इक्वेशन असते bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0 अँड सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप. सम ऑफ स्लोप असते मायनस 2h अपॉन b आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप असते a बाय b. त्यानंतर आणखीन काय पाहिलं आपण, तर डिटर्मिनंट कसा काढायचा ते पाहिलं. इक्वेशनचं कंपॅरिझन करायचं, a b c h आणि f g च्या व्हॅल्यू काढायच्या. त्यानंतर डायगोनल आपले abc, त्यानंतर h h g g आणि f f. त्यानंतर काय म्हणते, हे हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा. आणखीन गोष्ट काय आहेत तर एक मिनिट का, आपण ॲक्युड अँगलचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसे काढायचे तो फॉर्म्युला पाहिला, आणि लास्ट मध्ये ॲक्युड अँगलचा हे पाहिला, थेरम पाहिला किंवा ॲक्युड अँगल काढायचा फॉर्म्युला पाहिला. ॲक्युड अँगल काढायचा फॉर्म्युला असते tan θ इक्वल्स टू mod of 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b, आणि खाली परपेंडिक्युलर लाईन्स असेल तर कंडिशन काय राहते, आणि पॅरलल लाईन्स असेल तर कंडिशन काय राहते. ह्या गोष्टी पाहिल्या. सगळ्याच्या सगळ्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत, तुमच्याकडे असून नाही तुमच्या डोक्यात असल्या पाहिजेत. हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काही मोठी गोष्ट नाही आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सोपी आहे, एकदम सोपी चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. फक्त कसं आहे, या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची कंडिशन कशी आहे की बुवा हे दिखता भोला आहे पर बम का गोला आहे, अशी कंडिशन आहे भाऊ. कारण की याचा सिलेबस छोटासा आहे, पण हा कसा आहे बिलकुल माणसाले कन्फ्युज करते. म्हणून टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर हे नंदू सर इज हिअर. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एकदम जबरदस्त घेऊ, एकदम जबरदस्त. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट्स घेऊ. आजच्या लेक्चरमध्ये आपण ते मर्ज नाही करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये शॉर्टकट्स एकदम पद्धतशीर घेऊ, एकदम जबरदस्त. भरपूर सारे शॉर्टकट्स काढले आणि ते भरपूर सारे शॉर्टकट्स लक्षात ठेवाच लागतात. चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.